हॅलो नमस्ते. कसे काय आहात? छान ना. मी पण एकदम मस्त आहे. आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहे. लग्न होऊन आल्यावर मुलींना काय काय टेन्शन्स येतात आणि ते सॉल्व कसे करायचे. प्रत्येकाला हे फेस करावं लागते. त्यामुळे आधी जरा आपल्याला जाणीव असली की आपण त्याची तयारी कशी करू शकतो, म्हणून मुली विचार करू शकतील तेवढेसाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आता तुमच्यातला काही लोक म्हणतील मुलींनाच का, मुलांना नाही काही येत टेन्शन. मुलांना येत असलं की तुम्हाला पण काय काय टेन्शन येते, काय फेस करावं लागते, हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे अलॉंग विथ माय नॉलेज मी ते पॉइंट्स पण घेऊन पुढचा विषय किंवा पुढचा व्हिडिओ मुलांना काय टेन्शन येते लग्नानंतर म्हणून करेन. ओके, ते आज आपण मुलींबद्दल बोलूया. पहिलं म्हणजे आपण आपले माहेरची सगळी लोक, माहेरचं घर हे सगळं सोडून सासरी येतो. म्हणजे आपल्याला माहेर एक प्रकारचं कम्फर्ट झोन असते. इथे आल्यावर हे सगळं नवीन आहे. घरची कामं नवीन आहे. माहेरी कसं तुम्ही कामाला जात असला तरी डबा करून आई तुमचे बॅगेत सुद्धा ठेवत होती. कामावरनं आल्यावर तो बॅगेतनं डबा सुद्धा आई काढत होती. पण आता सासरी आल्यावर असं होते का? नाही. इथे आपल्याला बऱ्याच कामांची सवय करून घ्यावी लागते. हाऊस होल्ड वर्क म्हणतो आपण त्याचं. आणि हेच मेन आपल्याला प्रॉब्लेम कशाचा येतो? पहिल्यांदा कुकिंगचं. का म्हणजे माहेरी केलं तर केलं, नाही नाही आईला तू कर म्हणत होतो. इथे आपली जबाबदारी आहे. मग नाश्ता काय करायचा, जेवण काय बनवायचं, हे सगळं प्रॉब्लेम आहे. तर याच्या मुलीनो तुम्ही खूप लकी आहात. का म्हणजे यूट्यूबवर हल्ली सगळं काही आपल्याला मिळते. त्यामुळे तर सगळं आपण फॉलो करू शकतो. अगदी उत्तम. साधी वांग्याची भाजी काढली तरी 100च्या वर टाईपच्या वांग्याच्या भाज्या मिळतील तुम्हाला. त्यामुळे एवढा आपल्याला टेक्नॉलॉजीनं दिलेला आहे आणि त्यामुळे त्याचा आपण वापर करू शकतो. त्याचे नंतर झालं, लग्न झालं, नंतर मुलं होतात. मग ते मुलांना बघायचं. रात्री अपरात्री ती उठली रडली की उठायचं, त्यांना दूध पाजायचं. तर झाल्यावर त्यांना चांगले संस्कार द्यायचे, त्यांना चांगली शिस्त लावायची, क्लीनलीनेस बद्दल हे करायचं. त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास, हे कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही आहे इथे. काहीच आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि हे सगळं करावं लागते. ह्याचं पण टेन्शन येते. आणि त्याच्यानंतर काय होते, आपण आधी करिअर करत असाल, नंतर एखाद वेळेस तुम्हाला सासरी आल्यावर तो जॉब करता आलं नाही, ते तुमचं तिथे करिअर माझं स्टॉप झालं का? मी एवढं ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इंजिनियर झाले कशासाठी? नुसतं घरातली कामं करायच्यासाठी का? हे मनात येते मुलींना. मग अशा वेळी तुम्ही बाहेर जाऊन करायला तुम्हाला अलाउड असलं, म्हणजे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असल्या तर करू शकता. एखाद वेळेस तुम्हाला तसं करता येत नसलं ते तुम्ही घरातच कुठलाही नवीन उद्योग म्हणा, घरातनं काही चालू करू शकता. आणि फायनान्शियल मॅनेजमेंट करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहेरी हे कशाची जबाबदारी नव्हती, किंवा नवऱ्याचा पगार कमी असलं किंवा त्याची नोकरी गेली, अशा वेळी सपोर्ट करणं, त्याला काय सजेशन देणं, हे सगळं आपल्याला करावं लागते.
इमोशनली इंडिपेंडेंट असावं लागते. माहेरी कसं बरं नाही, डोकं दुखते, पाय दुखतात म्हटलं की आई वडील पाय चेपायची कामं सुद्धा करायचे. सासरी कोणी करणारं असते का? नाही. किंवा कधी वाटते आपला वाढदिवस माहेरी एवढा छान साजरा व्हायचा. अहो सासरी कधी कधी बाकीच्यांना आठवण सुद्धा नसते आपल्या वाढदिवसाची. किंवा आपल्याला अमुक गिफ्ट द्यावं हे काही एक्सपेक्टेशन ठेवायचं नाही. इमोशनली ब्रेकडाऊन व्हायचं नाही. जे आहे त्याला तोंड द्यायला तयार असायचं. आणि आपण राहताना आपण कसं राहायला पाहिजे? डिग्निफाईड वेनं राहायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. सासर म्हटल्यावर रिलेटिव्स येतात, ते माहेरचे असतील सासरचे असतील, त्यांना हसतमुखानं एंटरटेन करावं लागते. आणि कोणाकडनंही, घरच्या लोकांकडनंही, तर नवरेकडनं असेल कोणाकडनंही एक्सपेक्टेशन 0 ठेवायचं. कधी कधी वाटते आपल्याला बरं नाही, अशा वेळी सगळं बाकीचंही करावं. माहेरी कसं अगदी आई आणून तोंडात घास सुद्धा भरवायची. इथे तुम्हाला कोणी येणार नाही भरवायला. हे आपल्यालाच हे मनाला माहीत पाहिजे. नाही, इथे माझं मला करावं लागणार आहे. आणि अशा वेळी का नाही खूप आठवण येते मुलींना. का म्हणजे माहेरी सगळं करायचे. आई बाबा, अगदी आई तरी भरवायची. आणि पाय दुखतात म्हटलं की वडील सुद्धा पाय दाबायचे, हात दाबायचे. इथे आपल्याला उठून मिनिमम कामं तरी करावी लागतात. नो डाऊट, असं म्हणत नाही मी, सासरची लोक पण चांगली असतात. नो डाऊट. बरं नाही म्हटलं की नवरा म्हणेल ओके आज आपण डबा लावूया किंवा बाहेरनं आणतो असं म्हणेल. पण माहेरी आई बाबा आपलं करत होते एवढं इथे कोणी करत नाही. हे आपल्याला आधीपासून माहीत पाहिजे. म्हणजे आपल्याला काही टेन्शन येत नाही आणि आपण काही अपेक्षा पण ठेवायच्या नाहीयेत. आणि आपण एक लक्षात ठेवायचं, आपण कम्फर्ट झोनमधनं बाहेर येतो. आपण ते कम्फर्ट झोनमधनं बाहेर आल्यासारखं आपली ग्रोथ होत असते, आपलं डेव्हलपमेंट होत असते. हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आता आपण बाकीच्यांची काळजी घ्यायला पाहिजे. माझी काळजी घेऊन झालेलं आहे, मी आता मोठी झाली आहे. आता मला बाकीच्यांची काळजी घ्यायला पाहिजे एवढं आपल्याला कळायला पाहिजे. आणि एक म्हणजे महत्वाचं हे लक्षात ठेवा, कुठली गोष्ट पोस्टपोन करत जाऊ नका. हॅपीनेस फॉर एक्झाम्पल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाही, ते नाही मुलं मोठी झाल्यावर मी हे करते, नाही मी नवीन मोठं घर बांधल्यावर हे करते, अमुक केल्यावर नाही. जे जे छोटं छोटं हॅपीनेस आहे का नाही ते क्षणाला घ्यायला पाहिजे. मी का नाही बरेच वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, 40 वर्षापूर्वी असेल. आमच्या घरासमोर एक भाड्यानं राहत होते, नवरा बायको आणि एक मूल होतं. दर सुट्टीचे दिवशी MIDCत काहीतरी कामाला होता तो नवरा. मंगळवारी सुट्टी असायचे, ते सायकलवरनं बाहेर जायचे फिरायला. समोर छोटी सीट बसवली होती, त्याच्यावर मुलाला बसवलेला, मागे ही बायको कॅरियरवर बसायची. आणि असं लाईफ आपल्याला एन्जॉय करायला यायला पाहिजे. कुठली क्षण असू देत, ते क्षणाप्रमाणे, नाही ते अमुक झाल्यावर मी करतो तमुक नाही, कधीच नाही. तो क्षण तेव्हाच तेव्हा आपण एन्जॉय करायला पाहिजे. कधी कधी का नाही ते क्षण सुद्धा आपल्याला खूप सुख देऊन जातात. आणि दादा पोस्टपोन केलात का नाही परत तुम्हाला तर सुख मिळत नसते. आणि लग्नानंतर आपल्याला थोडंसं फ्रीडम कमी होते. आधी आपण माहेरी असताना कसं, लग्नाच्या आधी पिक्चरला जावं म्हटलं मैत्रिणींबरोबर, आई पिक्चरला जाते म्हणायचं, परमिशन सुद्धा विचारत नव्हतो जाऊ का वगैरे. पण लग्नानंतर तसं होते का? नाही होत. म्हणजे
फ्रीडम असते आपल्याला, नाही म्हणत नाही, पण टू सम रेस्ट्रिक्शन्स. तिथे काहीतरी रेस्ट्रिक्शन्स असतात. आपल्याला मुलांचं बघावं लागते, नवऱ्याचं बघावं लागते, घरी कोणी यायचं असलं की त्यांचं बघावं लागते. हे सगळं आपोआप आपल्याला करावं लागते. आणि हे सगळं करताना प्रत्येकीनं लक्षात घ्यायचं, परत परत मी सांगते, सेल्फ केअर घ्या. आपण व्यवस्थित उभं असलो की आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकता. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायला इथे बाकी कोणी नाहीये. माहेरी आई वडील सगळे हे करायचे, इथे नाहीये. आपली काळजी आपण घ्यायला लागते. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि हे सगळं करताना का नाही कितीतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, ॲडजस्टमेंट करावी लागते. नो डाऊट बाकीचे लोकही करतात, सासरचे काही ॲडजस्टमेंट करत नाहीत म्हणत नाही. ती माणसं सुद्धा खूप चांगली असतात, कित्येक वेळा माहेरचे लोकांपेक्षा सुद्धा चांगली असू शकतील. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करावे लागतात. फॉर एक्झाम्पल कॉम्प्रोमाइज मी तुम्हाला अगदी ॲप्ट एक्झाम्पल देते. लग्नाच्या आधी तुम्ही कुठेही जाताना तुमचे पर्समध्ये म्हणजे व्हॅनिटी बॅगेत काय असायचं? पावडर असेल, लिपस्टिक असेल, असलं काही असेल. नंतर मूलबिल झाल्यावर तुमचे पर्समध्ये काय असते? डायपर असते, दुधाची बाटली असेल. त्यामुळे हे सगळे बदल होतात. त्यामुळे हे बदलांबरोबर आपण कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. आयुष्य असंच चाललेलं असते. आनंद प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. एवढं आपण केलं का नाही आपणही सुखी राहतो आणि बाकीच्यांनाही सुख देतो. हे महत्वाचं असायला पाहिजे. नाही ते नुसतं प्रत्येक गोष्टीला भांडायचं, हे करायचं नाही. समजून घ्यायला पाहिजे. दोघंही ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. नवरा पण करत असतो, बायको पण करत. एवढंच काय, बाकीची घरातली माणसं सुद्धा ॲडजस्ट करत असतात. हे आपण जरा समजून घेऊन गेलो का नाही आपणही सुखी होतो, बाकीच्यांनाही सुख देतो आपण. अच्छा, हॅव ए गुड डे.